मी प्रॅक्टिकली व्यक्तिमत्व आहे, ते नाही त्या बाप दाखवण्याचं श्राद्ध घाला असं काम आहे आपलं. टाकाला जाऊन भांडायला पाहिजे विषयच नसतो आपल्याकडे. जे आहे ते ठामपणे सांगतो, जे चुकतंय ते चुकतंय, काही होती माझं नुकसान हो का फायदा मी बघत नसतो. त्याच्यामुळे सांगतोय जा ते टायपिंगला ऍडमिशन घ्या. माझा टायपिंग इन्स्टिट्यूट नाहीये. ज्याच्या अंगावरती गुलाल पडला यशानंतर तो मोठा, बाकीचे सगळे चिल्लर, काही घेणं नाही. ज्याच्या जो लागला त्याच्या अंगावरती गुलाल त्याचं सगळं आहे. आणि तो एवढंच जे त्या विद्यार्थ्यालाच नाही पण इतर जे आहेत जे म्हणतात की ग्रुप सीची पोस्ट छोटी आहे, ही छोटी आहे, मिळवून दाखवा आणि मग सोडून दाखवा. हे राजीनामा देऊन टाकला, दम असेल तर करून दाखवा. उगीच हवेत मनोरे, उगीच फेकाफेकी, ही लहान हे नाही ही छोटी आहे, काढून दाखव. काढल्यानंतर ये की हे कर, राजीनामा देऊन टाक. सोडल्यानंतर ते सोडल्यानंतर एमपीएससीने हे सोडून दिलंय की मला सांग, जाहीर सत्कार करतो, जाहीर सत्कार. नमस्कार, आपल्या एज्युकेशन प्लॅटफॉर्मवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण एक जबरदस्त टॉपिक बघणार आहोत की कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी किंवा राज्यसेवा पण त्याचा प्रॅक्टिकली अभ्यास करा. म्हणजे तुम्ही म्हणाल की आम्ही काय नुसतं काय थेरॉटिकल वाचतोय का, तसं नाही. जे परीक्षाभिमुख अभ्यासाची एक पद्धत असते, जी पद्धत 2 फेब्रुवारी 2025ला कंबाईन ग्रुप बीचा पेपर झाल्यानंतर बऱ्याच जण बोल्ड झाले, ऑलआउट झाली, त्यांची टीम लवकरच ऑलआउट झाली, त्यांना वेळ पुरणार नाही, सगळ्यात चुका झाल्या, त्या गोष्टी मी याच्यात बोलणार आहे. ज्यांनी पेपर दिला नसेल ग्रुप बी 2025चा म्हणजे 24च्या ॲडचा, त्याने प्रिंट करा, 55 मिनिटाचा वेळ लावा आणि सॉल्व करा. मग बघा काय झालं ते. उगीच असं हे करू नका. ज्यांनी दिला नसेल त्यांनी, ज्यांनी दिला असेल तर त्यांनी ह्या पेपरमध्ये तुमच्या ज्या काही चुका झाल्यात त्या लिहा, तरच तुम्हाला येणाऱ्या 2025 मध्ये ज्या परीक्षा होतील किंवा 2026 मध्ये होतील पोस्ट मिळेल, अन्यथा पोस्ट मिळणार नाही. राज्यसेवेवाले जे आहेत त्यांनी देखील 1 डिसेंबर 2024ला पूर्व परीक्षेला जो पेपर झाला होता तो प्रिंट करा, तरच तुमची पुढची जी 28 सप्टेंबरला पूर्व परीक्षा आहे, जी लेखी होणार आहे त्याची मुख्य परीक्षा, त्याची पूर्व परीक्षा निघेल, अन्यथा तुम्ही देखील फेल व्हाल. हे स्पष्ट सांगतोय. पॅटर्न बदलत आहे, गोष्टी बदलत आहेत. याला देखील तुम्ही 2 तास बसा. 1 डिसेंबरचा जो पेपर आहे आणि मस्तपैकी तिथे वेळ पुरतो, तो सोडवा. काय चुका झाल्या, किती मार्क पडले बघा, चुका शोधा, सोपे प्रश्न का चुकले काय पुढे बोलणारच आहे मी, बघूत. क्लिअर. तर हे संपलं, याच्याबद्दल बोललोय मी, याचा विषय संपला. आता हे लिहायचं 1-2 पेजेसवरती लिहायचंय, प्रॅक्टिकली लिहायचंय. आपल्याला पोस्ट मिळवायची म्हणून लिहायचंय. कोणीतरी माझा कागद बघितल्यानंतर माझा हसेल, अमुक तमुक गोष्टीला फायदा नाही. क्लिअर वाटलं तर हे जे चुका लिहाल या मला तुम्ही व्हॉट्सअपला पाठवू शकता. माझ्या नंबरवरती 94 21 44 24 36 या व्हॉट्सअप क्रमांकावरती पाठवा. 100% जो पाठवेल त्याला पोस्ट मिळेल. जो पाठवणार नाही म्हणजे ज्यानं लिहिलं असेल त्याला देखील पोस्ट मिळेल. ही गोष्ट लक्षात ठेवा, कारण की हे लिहिणं खूप गरजेचं आहे. खूप चुका त्याच्यात झालेल्या आहेत, भरपूर विद्यार्थ्यांच्या झाल्या, तुमच्याच नाही झाल्या, महाराष्ट्रातल्या लाखो विद्यार्थ्यांच्या झाल्यात. ओके, मलाच बरोबर 300-400 मॅसेज तर तसे झाले की ही अशी चूक झाली, इतके मार्क आले, एवढ्या चुका झाल्या, सिली मिस्टेक झाली, अमुक भरपूर आल्या. क्लिअर. तर याच्याबद्दल बोललोय. आता प्रॅक्टिकली अभ्यास कसा करायचा किंवा प्रॅक्टिकली राहायचंय कसं, तर एक गोष्ट लक्षात ठेवा. आता तुम्ही सध्याच्या कंडिशनला, आज तारीख आहे 18 फेब्रुवारी, प्रॅक्टिकली तुम्हाला ग्रुप सीचा पेपरमध्ये थोडेसे कमी मार्क आलेत अपेक्षेपेक्षा, तरी देखील तुम्ही गाफीलच आहात, अलर्ट नाही आहात, कारण तुमच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट नाहीत, तुमच्याकडे मराठी 30 नाही, तुमच्याकडे इंग्लिश 30 आणि 40 हे 3 सर्टिफिकेट पाहिजेत. काढून घ्या, लगेच ऍडमिशन घ्या. 28 फेब्रुवारीच्या आधी किंवा मार्च महिन्यात जा, तिन्ही टायपिंग सर्टिफिकेटला ऍडमिशन घ्या, स्वतः प्रॅक्टिस करून ते काढून घ्या. आता लगेच प्रश्न असतो, सर ही 4 महिन्याची परीक्षा व्हायली, त्याच्या मेन्सला ते कामाला येईल का? अरे बाबा काढून तर घे. तर तुझी पूर्व परीक्षा पहिले निघली का, त्याचेच वांदे आपले, तीच निघत नाही, पण ती निघली, मेन्सचा अभ्यास आहे का, त्याचा घेणं नाही, मला तो कामाला येईल का, म्हणून हे टायपिंगलाच ऍडमिशन घेत नाही. अरे टायपिंगला ऍडमिशन घेणं पहिले जाऊन, तुझं पूर्वच काही खरं नाहीये, मुख्यच तुझं काही खरं नाहीये, तुम्हाला त्याला कामाला येईल का? येईल ना, पुढच्या एक्झामला येईल, जी 9 नोव्हेंबर आणि 30 नोव्हेंबरला जी पूर्व परीक्षा होणार आहे तिथं कामाला येईल, याला या ग्रुप सीला कामाला येईल. टायपिंगला जायचंच नाही, वेळ जाईल वगैरे वगैरे. मग इथं तर वांदे झालेच ना ग्रुप बीला. प्रॅक्टिकली अभ्यास कुठं करतोय आपण भ्रमात आहोत की मी जे टायपिंग सर्टिफिकेट इथं नाही, इथं 40 जागा आहेत त्या उद्योग निरीक्षकच्या, तिथे मी क्वालिफाय करतो. 7,500 मध्ये पोस्ट नाही भेटली बऱ्याच जणांना, 240चा कट ऑफ लागलाय ओपनचा, मेलचा. प्रॅक्टिकली अभ्यास आहे का हा? प्रॅक्टिकली अभ्यास नाहीये. म्हणून मग हा व्हिडिओ करण्याचं कारण आहे की इथे आयुष्याची बरबादी झाली आहे, इथे पेपर अवघड गेलाय, तरी देखील आज तारीख किती आहे, आज 2 म्हणलं जर 16 दिवस व्हायलेत, गाफील आहेत, गाफील. फक्त झोपायलेत, नुसतं रडायलेत काही जण की सहानुभूती घ्यायलेत. बस झालं ना, आता 16 दिवस झाले, सहानुभूती किती दिवस पाहिजे? 16 दिवसात याचं अनालिसिस पाहिजे होतं. आहे का? विचारा स्वतःला. तुमचा प्रॅक्टिकली अभ्यास नाही.
मेन्सचा तर अजून काहीच नाही, सुरूच केलं नाहीये, टायपिंग सर्टिफिकेट पण नाहीये. इथं टार्गेट आहे 9 नोव्हेंबरला आणि इथं तर विषयच नाही. याच्याच विचारतायत की याच्या मेन्सला मला होईल का. माहिती आहेत का तुला मराठीला कुठल्या टॉपिकवरती किती प्रश्न आलेत? इंग्रजीचं माहिती आहे का? सेकंड पेपरमध्ये माहिती आहे का? पॉलिटिक्सचा सगळा अभ्यास झालाय का? इकॉनॉमिक्सचा झालाय का? नाही. हे सांगा ना, ही मेन्सच्या आधी होईल का, हे मी काढून घेतो. मी म्हणलं नाही, मग ते टायपिंगला ऍडमिशनच घेत नाही. आणि मी म्हणलं हो, मग काय सर होते का नाही सांगा, होते का नाही, 10 मेसेज करू परेशान. जा ना टायपिंगला 3 तास बसा, पास व्हा, ती टायपिंग सर्टिफिकेट काढून घ्या, ही पूर्व परीक्षा काढा. भलेही काय होईल, मेन्स तर देता येईल, परत इथं काम आहे, इथं परत पूर्व परीक्षा काढा, परत याची मेन्स द्या. याच्या मेन्सला दिलेल्या ज्या चुका होतील त्या इथं कव्हर करा. नाही, फक्त सांगा, फक्त सहानुभूती बोला. प्रत्येकालाच, माझ्याशीच नाही, प्रत्येकालाच महाराष्ट्राचे जे शिक्षक असतील त्यांना भेटणं वगैरे, सहानुभूती. प्रॅक्टिकली नाही, प्रॅक्टिकली कोणीच नाही. खूप आहेत, कमी बोटावरती मोजणे इतके विद्यार्थी आहेत. ह्याचं मी भरपूर जणांना सांगितलं की हे काढा, त्यांनी ऍडमिशन पण घेतलंय. पण काही जण अजून परेशान आहेत. ते मेन्सच्या आधी येतंय का, ते रिझल्ट येईलच का, कधीच येईल सर, मला वेगळंच व्हायलंय, मला असंच व्हायलंय. फक्त सहानुभूती. सहानुभूतीचा काही उपयोग नाही, काही फायदा नाही त्याचा. मी जरी तुम्हाला सहानुभूती दिली, काहीच फायदा नाही. म्हणून हा व्हिडिओ टाकण्याचं कारणच ते आहे की असली सहानुभूती मला नाही. मी प्रॅक्टिकली व्यक्तिमत्व आहे. ते नाही तर बाप दाखवण्याचं, श्राद्ध घाला असं काम आहे आपलं. टाकाला जाऊन भांडं लपवायचा विषयच नसतो आपल्याकडं. जे आहे ते ठामपणे सांगतो, जे चुकतंय ते चुकतंय, काही होती माझं नुकसान हो का फायदा हो मी बघत नसतो. त्याच्यामुळे मी सांगतोय, जा हे टायपिंगला ऍडमिशन घ्या. माझा काही टायपिंग इन्स्टिट्यूट नाहीये. उगीच मेसेज करतात भरपूर जण, मग रडतात काहीतरी, माझ्याकडे हे नाही, मी 4 वर्षाला कंबाईन करायलो, मला इथं कमी मार्क आले. मग तुझ्याकडे टायपिंग सर्टिफिकेट असायला पाहिजे होतं. तू 4 वर्ष 6 वर्ष 8 वर्ष झालं करत असेल तर. जर नवीन असेल तरी देखील तू काढून घेणं गरजेचं होतं. हे कुठेतरी महत्वाचं आहे. हे कुठेतरी ठामपणे सांगण्याची आज वेळ आलेली आहे. त्याच्यामुळे हे व्हिडिओ टाकतोय की हे आत्ताच्या आत्ता जा, तिथे टायपिंग सर्टिफिकेट, वाटलं तर 6-7 तास टायपिंग कर, होऊ दे. ही 4 मेची परीक्षा नापास, काही होत नाही. इथली टार्गेट कर, ही जी 9 नोव्हेंबर आणि 30 नोव्हेंबर असेल. 30 नोव्हेंबरला टायपिंग सर्टिफिकेट लागतं. टायपिंग सर्टिफिकेट कुठल्या एक्झामला लागतं? टायपिंग क्लर्क, जे महसूल सहाय्यक, मराठी, इंग्रजी आणि त्याला अजून एक टॅक्स असिस्टंट आणि एक बिलिप म्हणून लिपिकचे पद आहेत. ह्या 3 पदासाठी लागतं. त्याचाही पता नसतो की याला विचार त्याला विचार. 8 दिवस झाला याच्यातच परेशान. कुठल्या पोस्टला लागतं, STI लागतं का PSI लागतं? ग्रुप सी मध्ये ह्या 3 पोस्टला लागतं. महसूल सहाय्यक ज्याला क्लर्क होतं, आणि टॅक्स असिस्टंट आणि एक बिलिप म्हणून पद आहे त्याला. 3 गोष्टी लागतं. थोडासा राग येईल मी बोललेला, पण प्रॅक्टिकली तुम्ही वागत नाहीयेत, म्हणून काय फायदा आहे एक गोष्ट सांगून? प्रत्येक वेळी 30 गोष्ट सांगायची, ऐकायचं नाही, काही फायदा नाही त्याचा. म्हणून व्हिडिओचं टायटल ठेवलंय की प्रॅक्टिकली अभ्यास करा किंवा प्रॅक्टिकली राहा. ओके, ही गोष्ट आहे महत्वाची. तर हे क्लिअर झालंय. 4 मेच्या परीक्षेच्या मुख्य परीक्षेला टायपिंग सर्टिफिकेट येईल का नाही, बिंदास घेणं नाही. मी माझा टायपिंगला ऍडमिशन घेणार आहे आणि पूर्व परीक्षेचा अभ्यास करणार आहे. जे काही उद्योग निरीक्षकाची जागा आहे त्यासाठी मी लढेल. त्याच्यासाठी जरी नसेल, जरी भरलेला नसेल ज्यांनी, तर ही पेपर जो टार्गेट आहे म्हणून अभ्यास करा 4 मेचा, तो पेपर आणा. 55 मिनिटात टाइम लावा, 5 मिनिटं सोडून द्या, 55 मिनिटात सोडवा, किती मार्क पडतात काय बघा. आणि पुढचे जे ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी याची पण जाहिरात कधी येईल, जागाची येतील का, अभ्यास झालाय का, आज तुम्ही जागा येतील का असं कोणाला बोलायचा अधिकार आहे? ज्यांना आज पेपर सोडवले, टेस्ट पेपर, त्याला 60-70 मार्क पडतात, किंवा ह्याचं ही ग्रुप बी मध्ये त्याला स्कोर आहे, ठीक आहे, काही सिली मिस्टेक झाले असतील, त्याला तो अधिकार आहे की जागा येतील का, नामुक येतील का. फक्त प्रॅक्टिकली आपण राहतच नाही, आपण फक्त भ्रमात राहतोय. हे भ्रम तुटला पाहिजे. हे भ्रमात अभ्यास करू नका, प्रॅक्टिकली अभ्यास करा. क्लिअर? तर हे बोललेला राग येईल, काही जर कमेंटमध्ये पण घाण करतील, करा, काही फरक पडणार नाही. जे विद्यार्थी प्रामाणिक आहेत त्यांना माझं मत पटेल, आणि नक्की कमेंट करून कळवा की मी जे बोललेलो आहे तुम्हाला पटलेलं आहे की नाही, तुमचे डोळे उघडलेत की नाही, ही महत्वाची गोष्ट आहे. क्लिअर? चलो, खतम बात. याच्याबद्दल आता काहीच बोलायचं नाही, संपला कार्यक्रम. क्लिअर? राज्यसेवा पूर्व परीक्षा जी 28 सप्टेंबरला आहे, एक ठरवा की मुख्य परीक्षेचं मी लेखी करू शकतो का. आणि त्यांनी देखील की मी असल्या, एक जण मला कॉल आला होता विद्यार्थ्याचा, सर म्हणलं मी 4 वर्ष झालं स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय. मग ते मी म्हणलं तर तुझ्याकडे टायपिंग सर्टिफिकेट आहे का? नाही म्हणलं सर. आता STI किती स्कोर आला, कमी आला म्हटला. मग मी म्हणलं करून घे, त्याला सगळं सांगितलं. मग त्याने शेवटी एक वाक्य बोलला. काय बोलला तो? की सर म्हणला हे छोटं पद आहे ना मला, क्लर्क. मी म्हणलं ज्याच्या अंगावरती गुलाल पडला यशानंतर तो मोठा, बाकीचे सगळे चिल्लर, काही घेणं नाही. ज्याच्या जो लागला त्याच्या अंगावरती गुलाल, त्याचं सगळं आहे. आणि तो एवढंच, जे त्या विद्यार्थ्यालाच नाही पण इतर जे आहेत की जे म्हणतात की ग्रुप सी ची पोस्ट छोटी आहे, ही छोटी आहे, मिळवून दाखवा आणि मग सोडून दाखवा. हे राजीनामा देऊन टाकला. दम असेल तर करून दाखवा. उगीच हवेत मनोरे, उगीच फेकाफेकी, हे लहान, हे नाही, ही छोटी आहे, काढून दाखव. काढल्यानंतर ये की हे कर, राजीनामा देऊन टाक. सोडल्यानंतर MPSCने हे सोडून दिलंय की मला सांग, जाहीर सत्कार करतो. जाहीर सत्कार, लोटांगण तुला मुजरा घालतो.
काही विषय नाही त्याचा. पण आधीच हवाबाजी ही बंद करा. स्पर्धा परीक्षेतला पहिलं व्यक्तिमत्व, पहिला शिक्षक असा असेल जे विद्यार्थ्यांना मी सांगतोय की ही हवाबाजी बंद करा. उगीच ही छोटी पोस्ट आहे, ही अशीच आहे. सेवक देखील होऊन दाखवा. एक विद्यार्थी होता जो SSC GD झाला होता कॉन्स्टेबल, त्याने सोडून दिलं होतं. पुढची 8 वर्ष त्याला पोस्ट भेटली नाही. अजून बिचारायला भेटली का नाही माहित नाही. तुम्हाला सर त्यावेळी सोडली, खूप दुःख झालं मला. ते ऐकून सुद्धा दुःख झालं. त्याचा कॉल केला होता मला, एकदम दुःख झालं की आज 8 वर्ष झालं आहे, तेव्हा सोडायला नको होती ती. सोडत अभ्यास केला असता तर 8 वर्षात लागलोय असतो. पण त्या ओझ्याखाली मी होतो. मला प्रत्येक जण बोलत होता. ही महत्वाची गोष्ट आहे. अनुभवातून मी सांगतो, इतरांच्या अनुभवातून मी तुम्हाला त्या गोष्टी सांगतोय. त्याच्यामुळे त्या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. क्लिअर दिसतंय का? एकदा चेक करूयात. ओके, तरी 28 सप्टेंबरचा आहे की मुख्य परीक्षा मला जमती का? नसेल तर कंबाईनचा अभ्यास करा. याचा पूर्वपरीक्षेचा सायमल्टेनियसली अभ्यास करा. आधी कंबाईनचा पूर्ण करून घ्या. नंतर जे वेगळं आहे 20%, ते 20% राज्यसेवा पूर्वपरीक्षेचं करा. लेखीचा अभ्यास एखादा 1.5 तास करा. नाही तर लेखीच करत बसाल तर पूर्वपरीक्षा उडेल. ती महत्वाची गोष्ट आहे. तर याच्याबद्दल वाटलं तर वेगळा व्हिडिओ टाकतो. सध्या कंबाईनच बोलतोय आपण. तर क्लिअर, या 2 गोष्टी क्लिअर झाल्या. आता मेन महत्वाची गोष्ट आहे की 2025 ची जाहिरात येईल का? तुझ्या पूर्वपरीक्षेचा अभ्यास किती आहे बघ. तुला गणित सोडवता येतात का ते बघ. पाठ आहेत का ते बघ. इकॉनॉमिक्स केलंय का ते बघायचं आहे. सगळ्या गोष्टी बघणं गरजेचे आहेत. उगीच जाहिरात येईल का, जाहिरात येईल का, मग टायपिंगच्या किती जागा असतील सर, अमुकच असेल, पुढच्या वर्षी जागाच येणार नाहीत. अभ्यास आहे का पूर्वपरीक्षेचा? सगळ्या प्रश्नाचं एकच उत्तर आहे, अभ्यास आहे का पूर्वपरीक्षेचा? जागा किती असू देत, 1 असलं तरी तू फॉर्म भरणार आहेस आणि 1000 असल्या तरी जागा फॉर्म भरणार आहेस. भरणार फॉर्म आहेतच, तू भरणार आहेस, इतरही भरणार आहेत. प्रत्येक वेळेस अभ्यास आहे का विचारायचं. आपल्याला वाटतं की जाहिरातच येणार नाही. अभ्यास आहे का आपला? परीक्षा तर होईल ना, आज नाही उद्या होईल, वर्षानं होईल. 2024 मध्ये नाही झाली परीक्षा, 25 ला झाली ना. पोस्ट मिळवणारच आहे ना कोणी ना कोणी. प्रॅक्टिकली राहा. क्लिअर? ही गोष्ट लक्षात ठेवा. ग्रुप बी ला काही टायपिंग लागत नाही. त्याच्यामुळे हे टायपिंगचा घोडं हे आता बंद करायचं. नंतर मला कोणी बोललं नाही पाहिजे की टायपिंग कुठली लागते. हे जर व्हिडिओ आतापर्यंतचे जे विद्यार्थी असतील ज्यांनी हा व्हिडिओ बघितलाय, तो जायचं लगेच ऍडमिशन घ्यायचं. 3 तास 4 तास बसा. सकाळी 2 तास, संध्याकाळी 2 तास. टाकटूक करून घ्या. स्किल टेस्टला नंतर कितीतरी जण फेल झाले. स्किल टेस्टला फेक सर्टिफिकेट म्हणजे डायरेक्ट काढून घेतले ते मशीनवर. किचा येतो डमी बसवला, काढून घेतले. काय फायदा आहे? फेल झाले. स्कोर असेल कदाचित त्यांचा, काही जे असेल ते असेल. असं काय कामाच की हवेत मनोरे नको, डे ड्रीमिंग नको की मी IAS लाल दिवा अमुक तमुक हे असल्या काही छोट्या गोष्ट आपण ओळखीत नसतो. ज्याच्या अंगावरती गुलाल पडला तो मोठा, सगळे बाकीचे चिल्लर. कोणी असो, मग तो स्पर्धा परीक्षेचा शिक्षक जरी असेल, कितीही टॉपचा असेल, बाजूला ज्याच्या अंगावरती गुलाल पडलाय त्या गुलाल पडलेल्याच्या विद्यार्थ्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष असतं. भले शिक्षक महानच आहेत, सगळेच महान आहेत, शिकवणार आहे, काहीच वाद नाही. पण ज्याच्या अंगावरती गुलाल पडलाय विजयानंतर, जो लागलाय, त्याला खूप महत्व आहे. त्या शिक्षकापेक्षा 1000 पटीनं, लाखो पटीनं महत्व आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. ओके, क्लिअर? ग्रुप बी जे 9 नोव्हेंबर टाईम कमी जास्त असेल तेव्हा आहे. प्लॅन करा. ज्यांचा ग्रुप सीचा अभ्यास नसेल पूर्ण प्लॅन करा. आणि जी ग्रुप सी आहे 30 नोव्हेंबरला, त्याचाही प्लॅन करा. याच्यात एक महत्वाची गोष्ट मला सांगायची राहिली आहे, ती म्हणजे पर्सनल मेंटॉरशिप. 2025 ला जी ग्रुप बी आणि ग्रुप सी होणार आहे, याच्यासाठी आपण 1 मार्च पासून पर्सनल मेंटॉरशिप, त्याच्यात टीचिंग असेल, पर्सनल मेंटॉरशिप असेल, टेस्ट सिरीज असेल, ओके, आणि सब्जेक्ट वाईज देखील त्याच्यात भरपूर गोष्टी असतील. टीचिंगचे व्हिडिओ भरपूर असतील. जवळपास 101 लेक्चर्स झालेले आहेत. अजून रेकॉर्डिंग सुरू आहे. जवळपास भरपूर संपूर्ण सिलेबस आपला 9 नोव्हेंबर पर्यंत आरामशीर आहे, कारण वेळ आहे आपल्याकडे. त्याच्यात पर्सनल मेंटॉरशिप म्हणजे काय, तर मी एक गोष्ट निदर्शनात आली की तुम्ही जेव्हा बॅच घेतल्यानंतर, त्याचा व्हिडिओ टाकेलच, तुम्ही बॅच घेतल्यानंतर पर्सनल मेंटॉरशिप म्हणजे तुमची बुकलिस्ट काय, आजपर्यंत तुमच्याकडे कुठले पुस्तक आहेत ते तुम्ही एका पेजवरती लिहायचे. जे बॅच घेतली त्यांच्यासाठी ते मला व्हॉट्सअपला पाठवायचे. त्याच्यावरती मी फीडबॅक देणार. त्याच्यानंतर मी तुम्हाला कॉल करणार इंडिव्हिज्युअली. 5 मिनिटाच्या वरी बोलणार मी तुम्हाला, कमीत कमी 5 मिनिटं बोलणारच. म्हणजे असं नाही की उगीच लावला काय, असं नाही. 5 मिनिटं बोलणार, तुमची पूर्णपणे कॉलवरती मुलाखत घेणार. तुम्ही कधीपासून अभ्यास करतायत, काय आहेत, ची पाठीमागे सांगितलं, तुमच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट आहेत का, काढून घ्या. 100% सांगणार. नाही काढले तर तुमची मर्जी, माझ्या काय बापात चाललंय, काहीच जात नाही. ओके, माझं काम आहे सांगणं प्रामाणिकपणे, तळमळीनं सांगणं. तुम्ही ऐकत नसाल तर माझं काहीच जात नाही. क्लिअर? तर हे मी तुम्हाला पर्सनल त्याच्यावरती कॉल, तुमचा इंटरव्ह्यूज घेणार. त्याच्यात तुम्हाला मी फीडबॅक सांगणार, काय करायचंय काय ते तुम्ही एक लिहून घ्यायचं. नाही तर मी जो कॉल मला बोलणार, मी म्हणणार तुम्हाला की हा कॉल रेकॉर्ड करा आणि मी जे काही बोललोय ते नंतर 2दा-3दा ऐकून ते लिहून घ्या आणि त्याच्यावरती काम करा. फक्त मग त्याचीच काय बॅच घेतोय का, नाही तेच बोलणार का, फक्त नाही. ते इंडिव्हिज्युअली झालं. पहिला म्हणजे तुमच्या चुका ज्या आहेत, समजा 4 वर्ष झालं तुम्ही अभ्यास करतायत, तुमचा अप्रोच चुकत असेल तर त्या 5-10 मिनिटात मी तुम्हाला सांगणार. ते नंतर मग जी मेंटॉरशिप सब्जेक्ट वाईज सांगणार की या विषयाला कुठले पॉईंट्स करायचे, कुठले टॉपिक करायचे पुस्तकातून, त्या डिटेल पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे.
1 मार्चपासून ती बॅच उपलब्ध आहे आणि प्रत्येकाला कॉल करणार. कोणी राहिला असेल तर मेसेजही करा की सर मला कॉल राहिला नाही. 1 मार्चपासून आपण ती बॅच सुरू करतोय. तुम्हाला जर बॅच जॉईन करायची असेल तर त्याचं व्हॉट्सअपला मला मेसेज करून ठेवा. सर पर्सनल मेंटरशिप बॅच कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी नोव्हेंबर 9 आणि 30 नोव्हेंबर म्हणजे दोन्हीची एकच बॅच असणार आहे. त्यासाठी आपण बॅच उपलब्ध करून देणार आहोत. इंडिव्हिज्युअली पर्सनल लेवल महाराष्ट्रात माझा कितीही वेळ जावं हरकत नाही. कितीही विद्यार्थी असो तिथे प्रत्येकाला कॉल करणार म्हणजे करणार. पर्सनली बोलणार म्हणजे बोलणारच प्रत्येकाला. बिंदास्त कॉलवरती बोलेल, बिंदास्त काही प्रॉब्लेम नाही. ओके. काही तुम्हाला प्रश्न त्या बॅचमध्ये एखाद्याला कॉल केला ती आठवले नसतील, परत कॉल करेल आठवड्याला 2 दिवसाला वेळ घेईल तुमचा. तुम्हाला कधी कॉल करायचा तुम्ही मला कॉल करू शकता. हे करणार आहे म्हणजे इंडिव्हिज्युअली प्रत्येकाचं हे होऊन त्याच्यातून. ओके क्लिअर. तर आता एक महत्वाची गोष्ट आहे की आता प्रॅक्टिकली अभ्यास तर केला आपण किंवा प्रॅक्टिकली आपण राहिलो पण प्रॅक्टिकली पेपर सोडत नाही आपण किंवा प्रॅक्टिकली पेपर सोडण्याची तयारी करत नाही आपण. टेस्ट पेपर सोडत नाही, OMR आणून टेस्ट पेपर सोडत नाही. मोबाईलला ते सोडतात काही जण. माझी टेस्ट घेतली, काही जणांना मी प्रिंट केलेले फोटो पाठव. नाही सर मोबाईलवर सोडत आहे. काय फायदा आहे? गेले ना मातीत ते पैसे, मला जे आले तुझे पैसे, वेस्ट ऑफ टाइम. काहीच फायदा नाहीये. मोबाईलवरती सोडवले, OMR काय प्रिंट केली नाही, उगा रेषा वाढल्यात, 1 2 3 4 नंबर लिहिलाय, हा पहिलेच उत्तर 2, तिसऱ्याचा 4, काही फायदा नाही. मातीत सगळं वेळही गेला, आयुष्याचा अभ्यास केलेला आहे मातीत गेला आणि काहीच फायदा नाही झाला त्याचा. प्रॅक्टिकली ते एवढ्या मराठी आणि इंग्रजीमध्ये टेस्ट उपलब्ध करून दिल्यात. मी प्रिंट करा, त्याचं एक्सप्लेनेशन PDF फॉर्मॅटमध्ये आहे ते प्रिंट करा, वाचा काय प्रश्न चुकलेत. मोबाईलवरती कुठं काय प्रश्न सोडू शकता. ऑनलाईन आहे का आपली एक्झाम कंबाईन? हे आपली प्रॅक्टिकली आपली हार्ड कॉपीवरती परीक्षा आहे, OMR शीट नाहीये. असं होत नसतं. क्लिअर. तर 1 तास पेपर आहे, 100 प्रश्न आहेत, 60 मिनिटं आहेत. कॅल्क्युलेशन असलं पाहिजे. गणिताचे किती प्रश्न आहेत? गणिताचे 20 प्रश्न आहेत. मला किती वेळ लागतो गणिताचे 20 प्रश्न? मी 15 तर सोडवायला पाहिजे, निदान 10 तरी सोडवायला पाहिजे. मी नॉर्मली 10 गणित सोडवायला मला आज कळलं पाहिजे. घरी किती वेळ लागतोय बघून पटपट पटपट. काहीच नाही सोडवले, मला हे जमत नाही, मला ते जमत नाही. काही जण म्हणले सर मला गणितच जमत नाही, मी देखील नाही सोडवला, पास होणं शक्य नाही. सिलोलिझम सारखा आहे, नंबर सिरीज आहे, सोपे आले तर सोपं आहे ते. सोपं आपण घेत नाही. 95 ते 100 मध्ये किंवा 90 ते 100 मध्ये सोपे गणित असतात, आपण पहिल्यापासून बघतो. शेवटचे 5 खूप सोपे असतात, ते घरी आल्यानंतर कळतं. इथं तर खूप सिलर होते, 2 मिनिटात आले असते 5. हे कोणी वागतं प्रॅक्टिकली? मी गणितापर्यंत पोहोचलोच नाही. आधी प्लॅन पाहिजे की गणिताला किती वेळ राखून ठेवायचा आहे. जे विषय अवघड आहे, समजा एखाद्या वेळेस पॉलिटी खूप अवघड आला, एका मिनिटात बघितलं पाहिजे की हा प्रश्न वाचलाय का मी मूलभूत कर्तव्य समजा आयुष्यात वाचलेत नाहीत, मी तिथं 1 मिनिट वाया घालतोय, काय फायदा आहे? चालू घडामोडीमध्ये नोबेल पुरस्कार वाचलेलेच नाहीत, काय ढेकळ आठवणार आहे? तिथं प्रॅक्टिकली राहणं गरजेचं आहे. पिरियोडिक टेबल मी वाचलेलंच नाही, केमिस्ट्रीचा विषयच नाही, त्याचं मला रिव्हिजन पण नाही झालं, काहीच नाही, उघडून पण बघितलं नाही, कशाला इन्व्हेस्ट करतोय तिथं टाइम? हे स्किप फॉर्म्युला जमला पाहिजे, त्याच्यावरती वेगळा व्हिडिओ टाकणार आहे. टाइम आहे कमीत कमी 20 मिनिटं या गणिताला द्यावेच लागतात. जे सामान्य जनता आहे ती एक्सपर्टवाले कमी करतील त्याचा टाइम, पण कमीत कमी गणिताला मला 20 मिनिटं द्यायचे आहेत. म्हणजे उर्वरित जो पेपर आहे मला 40च मिनिटात कव्हर करायचा आहे आणि गणित मला 20 मिनिटात सोडवायचे, कारण गणित सोडवल्याशिवाय हे भेटणार नाही. याचं प्लॅनिंग आहे काहीच नाही. टेस्ट पेपर सोडवत आहेत, ऑनलाईन सोडवतो, प्रिंट फक्त मोबाईलच रीड करतो, टाइम लावून नाही सोडवत, त्या ॲटमॉस्फिअर मध्ये नाही होत. 55 मिनिटाचाच वेळ लावून सोडत नाही, थोडासा वेळ घेतो मी 5 मिनिटं. गोल करत नाही मी, फक्त राईट करतो असं. गोल काय झालं तर ते अवघडच होतं, त्यांचं भीती वाटते. प्रॅक्टिकली अभ्यास करत नाही ना आपण. OMR घ्या, 2-4 OMR घ्या, उगीच गोल करून बघा की असं सगळे 100 गोल करा. बघा 100 गोल करण्यासाठी नुसते उत्तर माहित नसताना पण एका पेजवरती लिहा 100 असे, तिथं उगीच लिहा 2 3 4 1 2 3 4 3 4 ते बघू पटपट गोल करून बघा. तुम्हाला किती वेळ लागतो, खरंच 100 गोल करायला किती वेळ लागतो याचं कॅल्क्युलेशन बघा, तर फायदा आहे त्याचा. प्रॅक्टिकल अभ्यास तो आहे. क्लिअर. तर हे आणि हे एक महत्वाचं आहे, 1 सब्जेक्ट 1 बुक. पॉलिटिक्स अभ्यास करतोय, कोळंबे सरांचं घेतलंय, M लक्ष्मीकांत बी घेतलंय, मार्केटमध्ये दुसरे 2 पब्लिकेशन आले ती पण आणलंय. 15 पैकी 15 घेणार मी. आताच्या परीक्षेत किती पडलेत? 7-8 मार्क. तेच एखाद पुस्तक कुठलंही असेल मार्केटमधलं तेच वापरून 11-12 प्रश्न 13 प्रश्न आरामशीर येत होते. आपल्याला आउट ऑफ घ्यायचे, मग ते आउट ऑफ मिळवायच्या ना तर पुढच्या वर्षी 5च पडतात, अवघड होतो कार्यक्रम. तसंच इकॉनॉमिक्सचं आहे. चालू घडामोडीचा अभ्यास, चालू घडामोडी इतके मेसेज येतात मला किंवा आले पण याच्या आधी. मी म्हणतो कुठलंही एक इयरबुक घ्या, आलं तेवढं आलं, नाही तर सोडून द्या. नाही अजून झाला ना गोळ. आता अजून 2दा झाला, राज्यसेवेला झाला, आता कंबाईनला झाला, परत एखाद्या वेळेस होऊ नये. आपल्याकडे जेवढं मटेरियल आहे ना, जेवढं इयरबुक मध्ये दिलंय ना, कुठलंही असेल पब्लिकेशन, ती घ्या, तेवढं ट्रस्ट माना, त्याच्यावरती श्रद्धा ठेवा, वाचा, तेवढं संपला विषय. आलं तर आलं, नाही तर नाही. सगळे दुनिया तेच करणार आहे. तुम्ही 4 इयरबुक आणणार, मंथली मॅगझिन 2 पब्लिकेशनचे आणणार, काही लक्षात राहणार नाही. हे प्रॅक्टिकली अभ्यास आहे. सिलोलिझम सारखे गणित आपले चुकत असतील, नंबर सिरीज चुकत असेल, वैवाहिक चुकत असेल, तर मोठे शाब्दिक गणित
अजून मोठे थोडेसे कन्सेप्च्युअल येतील कसे, जेव्हा हे बेसिक ज्यावेळी क्लिअर होईल तेव्हा बाकीच्या गोष्टी येतील. म्हणून आजचा व्हिडिओ खतरनाक होणार आहे. बऱ्याच जणांना राग येणार आहे की सर खरंच बोलले, विशेष नाही, अगदी लागलं असं म्हणजे इंजेक्शन दिल्यासारखं बोललो मी आज, की इंजेक्शन दिले त्याला राग येतं की डॉक्टरला हाणावं धरून, नंतर वाटतं बाबा देव माणूस आहे, बरं झालं इंजेक्शन दिलं, नाही तर गोळ्यांनी राहिले नसतं. त्याच्यामुळे इंजेक्शन सारखं आज मी बोललेलो आहे. क्लिअर. हे 80 प्रश्न, हे जे मागचा जो पेपर झाला कंबाईनचा 2 फेब्रुवारीला किंवा राज्यसभेचा आहे, त्याचं अनालिसिस केलंय का आपण? फेकून दिला आपण, बघितलं पण नाही, यावेळी अवघड गेला, असला असते का, झालं पुढचे 2 वर्ष तू लागणार नाही जर असा केला असेल तर. आज जा उघड, सोडून दे अभ्यास, 2 दिवस बस. कुठले प्रश्न सोपे होते जे माझे चुकलेत, चिल्लर होते तरी चुकले, हे आठवलंच नाही, इतकं सोपं होतं, मी भांबळलो. हे नोट करा, नंबर लिहा त्याच्या लिहा पेपरवरती, हा इझी, हा मीडियम, हा हार्ड. कुठले असे होते मी टुक्के मारून आले त्याची वेगळी लिस्ट करा, त्याचे नंबर घ्या. टुक्का हाणला, हे माहितच नव्हतं, टुक्का हाणलाय, आलं तरी बरोबर, अशी वेगळे काढा. जे सोपे होते तरी चुकले ते बघा, त्याची संख्या किती आहे, आणि प्रामाणिकपणे करा. उगाच एक अवघड होता नाही तर 2 टुक्का हाणला असता तर आला असता. इझी, माझ्या अभ्यासाचा भाग जो आहे तो इझी आहे, तो माझे किती प्रश्न चुकलेत नोट डाऊन करा. चालू घडामोडीच्या कुठल्या प्रश्नाला मी वेळ किती दिलाय तिथं, उगाच वाचत बसलोय, मला माहितीच नाही याच्याबद्दल काही, तरी देखील मी उगीच झुंजलोय. एखादं गणित खूप अवघड होतं, 1 मिनिटं 2 मिनिटं खाते त्याच्यात मी, त्याच्यापेक्षा पाठीमागं 95 ते 100 मध्ये सोपे होते, मध्ये 2-4 खूप सोपे होते, मी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. सुललिझम सारखा एखाद्याचा प्रश्न सोडायचा राहिला असेल, काय फायदा आहे, ही गोष्ट महत्वाची आहे. मीडियम रेंजमध्ये होते, अजून थोडंसं वाचलं असतं, थोडंसं होतं पुस्तकात, अंडरलाईन पण केलं होतं, पण थोडं रिवाईज केलं असतं तर जमलं असतं. असे प्रश्न बघा. हार्ड म्हणजे काय, किंवा अजून 2-3 रिव्हिजन पाहिजे त्याला, दारिद्र्याची आकडेवारी असेल, इतर काही गोष्टी असतील, सायन्सच्या असतील, पाठ करणं गरजेचं होतं, थोडंसं नोट्स काढणं गरजेचं होतं, रिव्हिजन करणं गरजेचं होतं, पाठांतराचा भाग होता, आठवड्याला रिव्हिजन करणं गरजेचं होतं, हे गरजेचं आहे. आणि हे असे प्रश्न जे परीक्षेत असतातच, 15-20 प्रश्न असतात, जे आउट ऑफ बॉक्स असतात, 10 तरी असतातच, किती कोणालाच येत नाहीत, ते सोडायचेच. जसं चालू घडामोडी किती अवघड होतं, सायन्समध्ये, फिजिक्समध्ये, केमिस्ट्रीमध्ये एखादा प्रश्न असतो खूप किचकट, आठवतच नाही कुठून उचललाय, तिथं आपला वेळ जातो परीक्षेत. हे शोधायला शिकलं गरजेचं आहे, तरच फायदा या गोष्टीचा. आता उगीच सर आले, सरनं लेक्चर टाकलं, सरनं 2-4 कोटी कमवले युट्यूबच्या व्हिडिओमधून, तुला असं वाटणार ना हे व्ह्यू साठी व्हिडिओ टाकले, 5-6 कोटी आलेत माझ्याकडे, ईडीची नोटीस येणार आहे. आता काय बोलतो आपण की हे नाही रे मास्तर बरोबर, हे नाही रे मास्तर बरोबर, हे असंच आहे, हे तसं आहे. अरे आपलं बघायचं ना, आपण इथं स्पर्धा परीक्षेत या चक्रव्यूहात अडकलो, आपण निघून जायचं इथून. याच्यावर टीका कर, ती मेस चांगली नाही, ही क्लास चांगला नाही, ही लॅबवाला पाणी देईन झालंय, की वायफाय देईन झालंय, अमुक जाय, नुसते टीकाकार. आणि वाचतायत काय समाज सुधारक. अरे सुधारणावादी व्हा, टीकाकार होऊ नका. टीकाकार होऊन काही फायदा नाही, सुधारणा करण्याकडे प्रयत्न करा, ही महत्वाची गोष्ट आहे. नाहीतर मग चालू द्या पहिलाच कार्यक्रम. पहिले पाढे 55. हे क्लिअर आहे. हे आउट ऑफ किती प्रश्न आहेत हे बघणं गरजेचं आहे. इकॉनॉमिक्सचा एखादा प्रश्न असेल, पॉलिटिक्सचा एखादा प्रश्न असेल, इतिहासचा एखादा प्रश्न असेल, भूगोलचा एखादा प्रश्न असेल, प्रत्येक याच्यातले 1-2 प्रश्न असतात जे आउट ऑफ सिलेबस आहेत, ते बघा. कळत नसेल तर एखाद्या टॉपरला विचारला. तुमचं आधी हे कळलं पाहिजे तुम्हाला, इझी, मीडियम, हार्ड. आता ह्या सगळ्यांवरती मी व्हिडिओ टाकणार आहे का? नक्कीच टाकणार आहे, 100% याच्यावरती व्हिडिओ टाकणार आहे. हीच मेंटरशिप असणार आहे की जे 1 मार्च पासून पर्सनल मेंटरशिप बॅच, टीचिंग बॅच जे काही करणार आहे ते हेच करणार आहे की डिटेल पद्धतीने इझी होते, की हे चुकायलाच नाही पाहिजे होते. चुकले कसं काय मग ते तुम्ही बघायचं. हे मीडियम रेंजमध्ये होते, याला थोडासा ढक्कल स्टार्ट करायची गरज होती. हे 2-3 रिव्हिजन करणं गरजेचं होतं, सिलेबसचाच भाग होता, पुस्तकातच होता. असं नाही की 2 पुस्तक वापरायची गरज होती, नाही. या तिन्ही गोष्टी एकाच पुस्तकातल्या असतील तुमच्या. हे मात्र थोडेसे आउट ऑफ बॉक्स होते, थोडंसं एक्स्ट्रा टेस्ट सिरीज मध्ये असेल, इतर काही गोष्टी स्क्रीनशॉट असतील, काही पीडीएफ असतील प्रोव्हाइड केलेल्या, मेन्स दिलेल्या असेल, जो प्रिव्हियस इयरच्या प्रश्नांमध्ये रेफरन्स थ्रू आलेले असतील. हे इथे तुमचं चुकलं नाही पाहिजे. निदान हे इझी आणि मीडियम चुकलेच नाही पाहिजे. माफ करू एखाद्या वेळेस हार्ड लेवल, सिलेबस मधलंच पण हार्ड लेवल असेल तर एक बार माफ भी कर देंगे, पण इधर अगर टाइम इन्वेस्ट करेंगे तुम तो तुमको काट देंगे. ही महत्वाची गोष्ट आहे. मग तुमचे मार्क काट देंगे, तुमको नहीं काटेंगे, तुमको काट के क्या फायदा है, तुम्हारे मार्क काट देंगे. ही महत्वाची गोष्ट आहे. क्लिअर. चलो पुढे काय, पुढे आता हे मला डिस्ट्रीब्युशन माहित आहे का, की मला माझा कुठल्या विषयाला किती अभ्यास झाला माहिती आहे का, काय असते ते, किती विषय आहेत स्पर्धा परीक्षेत, 5 आहेत वाटतं, 6 आहेत का 7 आहेत काय, की कुठल्या विषयाला किती डिस्ट्रीब्युशन आहे. नाही ते बदलत राहतंय. अरे मागच्या याच्यापासून आहेत ना, 30 एप्रिल 2023 पासून कंटिन्यू आहे. नाही तेव्हा लक्षातच नाही कुठले विषय कधी करायचे माहितच नाही. घेतलं गणित 8 दिवस झाला गणित सुरू आहे, असं कुठं असतंय. चालू घडामोडी सारखा विषय आहे जो मिडल मध्ये आहे तो दररोज करायचा 1 तास. मॅथ आणि रिजनिंग सारखा विषय तो दररोज करायचा 1 ते 2 तास किंवा 1.5 तास किंवा 2.5 तास करा, खूपच विकास असेल तर
दीड तास तर 100%च करा, किती टॉपर असला तरी. एक आणि हे जे आहे की पॉलिटीमध्ये जास्त मार्क पडतात माहित आहे, पॉलिटी 100% स्ट्रॉंग असलं पाहिजे, सगळ्यांचं स्ट्रॉंग आहे, आपलंही स्ट्रॉंग असलं पाहिजे. मग एखाद्या वेळेस ते करंट सारखं अवघड येणार आहे, काय हरकत नाही. इकॉनॉमिक्स मध्ये पण मार्क पडतात, हे मेजर विषय आहेत, याचा जास्त अभ्यास करायचा आहे. कंपॅरिझन कशाच्या कंपॅरिझन मध्ये, भूगोल आणि इतिहासच्या. हे भूगोलला भारताचा, महाराष्ट्राच्या, जगाचे 2 पुस्तक आणले भाऊन कंबाईनला. इतिहासला पण असंच प्राचीन मध्ययुगीन वाचलं, नंतर कळलं अरे हे नाही सिलेबसला, अरे चूक झाली, किंवा आलं तिथेही भरपूर गोष्टी. काय असं काय प्रिव्हियस इयरचे प्रश्न या दोन्हीला आहे, भारताचा भूगोल असेल महाराष्ट्राचा असेल, एकही प्रिव्हियस इयरचा कंबाईनचा प्रश्न आणि त्याचं स्पष्टीकरण हे पूर्ण झाल्याशिवाय पुस्तकाला हात घालू नका. ते कंप्लीट झालं तुमचं इतिहासासाठी पण भारताचा महाराष्ट्राचा, नंतर तुम्ही इतर गोष्टींकडे जा. क्लिअर? ही खूप महत्वाची गोष्ट आहे. इकॉनॉमिक्सला देखील तेच, आजपर्यंत आलेले कंबाईनचे सर्व प्रश्न आणि त्याचं एक्सप्लेनेशन मला तेच जमत नाहीये, मी उगीच मग माझ्याकडे कोळंबे सरांचं आहे, मी देसले सरांचे दोन्ही घेऊन येऊ करे, किंवा देसले सरांचं आहे, कोळंबे सरांचा आणतो, किंवा अजून 2 पब्लिकेशनचे घेऊन येतो. सगळे सन्माननीय पुस्तकवाले, ऑथर, लेखक आदरणीयच आहेत, क्वालिटीच आहे त्यांचं पुस्तक, नाव कुणालाच ठेवायचं नाही, पण सगळ्याच पब्लिकेशनचे आणले तर काय लक्षात राहणार आहे. ती महत्वाची गोष्ट आहे. हे सांगणं मला कुठेतरी वाटलं की हे सांगायला पाहिजे, आता काही उपयोग नाही मग त्याचा. जे प्रॅक्टिकली आज राग येणारच तुम्हाला प्रत्येकाला, की स्वतःवरती येणार, माझ्यावरती करून काय फायदा आहे, माझा काय नुकसान आहे, मी तुम्हाला प्रॅक्टिकली सांगतोय. तुम्हाला स्वतःचा राग आला पाहिजे, आणि राग येऊनच फक्त फायदा नाही, तर त्या गोष्टीचा चुका शोधून त्याच्यावरती करेक्ट करणं देखील गरजेचं आहे. क्लिअर? तर हे 50च मार्क आहेत ना, 50 प्रश्न 50 मार्क, पॉलिटी 15, हे 15 30, 40 आणि 50, म्हणजे हे 4च विषय जर केले तर 50 प्रश्न यायलेत. इथं जर 15 करंट अफेअर्स, जो एकच इयरबुक, रे बस संपला विषय, एक इयरबुक आलं तेवढं आलं, नाही तर गंगेत गेलं वाहून, असं काम ठेवा इथं. सिलेबसनुसारच बघा, सिलेबस बघा, जुने प्रश्न बघा, सगळं करा, पण एकच रेफरन्स वापरा. मॅगझिन वाचताय ना, मॅगझिनच वाचा. इयरबुक वाचताय ना, इयरबुकच वाचा. मॅगझिन घेतो, इयरबुक घेतो, अजून 4 घेतो, अमुक क्लासही लावतो, याच्या नोट्स घेतो, सगळंच घेतो, काय फायदा आहे मग? सगळं काहीच आठवणार नाही. ती गोष्ट लक्षात ठेवा. लिमिटेड करा. लावायचा कुठं करंटचा क्लास लावा, आपला काही विरोध नाही, पण एक प्लॅनिंग बनवा की मी पॉलिटीला किती कुठलं पुस्तक वापरणार आहे काय. आणि हेच जे पर्सनल मेंटरशिप बॅच 1 मार्च 2025 पासून मी सांगतोय, हेच सांगणार आहे की बाबा तू पॉलिटीला काय वापरतोस. एम लक्ष्मीकांत वाचतोयस समजा, तर कुठले टॉपिक तू वाचतोयस, तुला माहितीत का त्याच्यातले महत्वाचे टॉपिक. देसले सरांचं पुस्तक वापरत असतील तर ते वापरतोयस का, कोळंबे सरांचं देखील पुस्तक असेल तर त्याच्यातले कुठले टॉपिक तू वाचतोय, काय चाललंय बा नेमकं, कुठले टॉपिकवरती भर आहे. ही महत्वाची गोष्ट आहे. नाही तर काय नाही सर, घ्यायला पुस्तक पहिल्यापासून शेवटपर्यंत सुरू आहे, माझं 4 रिव्हिजन झाल्या, काय करतोय तू, कंबाईनच करतोय, तुला एमपी टॉपिक देखील माहित नाहीत, चाललाय आपला कार्यक्रम, चलता रहे गाता रहे मेरा दिल, इसके लिए तो नहीं जो मिलती उसके लिए है, असं काम झालंय. काही स्पेसिफिक पाहिजे ना, काहीतरी टार्गेट पाहिजे ना. नाही, गाता रहे मेरा दिल जो दिखे उसके लिए, काहीच नाही. कोणासाठी गातोय तू, काही माहित नाही. गातोय ना, हा गातोय, फक्त गातोय, असं काम झालेलं आहे. क्लिअर? हे करंट अफेअर्सला सांगितलं. याच्याबद्दल यासाठी पण सगळे हे दोन्ही विषयाला आधी की सगळ्या विषयाला प्रिव्हियस इयरचे प्रश्न, त्याचं एक्सप्लेनेशन, त्याच्यावरती कमांड असली पाहिजे. ते करण्यासाठी मग आम्ही तो नवीनच आहोत, डायरेक्ट तेच करायचं का नाही. तुम्ही 1 रीडिंग करणं गरजेचं आहे किंवा 2 रीडिंग करणं गरजेचं आहे पुस्तकाच्या. आणि 21,000 कधी वापरायचं आहे, तर 21,000 कधी वापरायचे रे बा, जेव्हा हे प्रिव्हियस इयर समजा कंबाईन करतोय, तर कंबाईनला आजपर्यंत आलेले प्रश्न, त्याचं एक्सप्लेनेशन मस्तपैकी झालंय. आता सर टॉपिक पण स्ट्रॉंग झालाय आणि सब्जेक्ट पण स्ट्रॉंग झालाय, तर रिव्हिजनसाठी मूलभूत हक्क आजपर्यंत कंबाईन आलेले सर्व प्रश्न आणि एक्सप्लेनेशन वाचलंय, समजून घेतलंय, 2दा 3दा 4दा रीडिंग झालंय पुस्तकातून. प्रॅक्टिस करायची सर, 21,000 आणा आता आणा, मग त्याच्यात राज्यसेवा वगैरे सगळं आहे. क्लिअर? एक महत्वाची गोष्ट आहे. आणि विज्ञानसाठी देखील तेच सांगितलंय, मॅथ अँड रिजनिंगला वेळ देणं गरजेचंच आहे. क्लिअर? ही एक महत्वाची गोष्ट आहे. चलो ओके, अगदी 2 मिनिटात हा व्हिडिओ थांबवतो. की विज्ञानसाठी पण फिजिक्स केमिस्ट्रीला 8-8 दिवस आपण करतो. 3 प्रश्न येतात फिजिक्सला, केमिस्ट्रीला 3 येतात, वाचत राहतोय, चलत राहतंय. हे असं टाळा. आणि बायोलॉजीमध्ये हायजीन वगैरे वगैरे तिकडे चुकून जातो. हायजीन वगैरे, बायोलॉजी, झुलॉजी, बॉटनी, त्याला वेळ जास्त द्या. फिजिक्स केमिस्ट्रीला आजपर्यंत आलेले प्रश्न एक्सप्लेनेशन तेवढं आधी स्ट्रॉंग करून घ्या, परफेक्ट. नंतर मग तुम्ही इतर गोष्टी ऍडिशन करा. नाहीतर मग आधीच घेतलंय फिजिक्स, आधीच घेतलंय केमिस्ट्री, प्रश्न आहेत 3, 8 दिवस फिजिक्सला, 8 दिवस केमिस्ट्रीला, आणि बायोलॉजीला भेटले परत 8 दिवस. बायोलॉजीला जास्त दिवस, फिजिक्स केमिस्ट्रीला त्याच्यापेक्षा कमी दिवस. ती महत्वाची गोष्ट आहे. चलो, आणि मॅथ रिजनिंगला तेच, जे जमतात टॉपिक फिक्स करा. सिलोजिझम जमता येईल तुला, तर 100 प्रश्न सोडव सिलोजिझमचे. नंबर सिरीजचे 100 सोडव. अजून वैवारिक, काम, काळ, वेग असेल, अजून अमुक कुठले असतील
प्रत्येकाचे 20, 30, 40 प्रश्न सोडवा, जे खूपच सोपं आहे. 100 आहे, सिलोजिझमचे 100 प्रश्न, नंबर सिरीजचे 100, बस. अजून मग काळकांबयोग असेल 30 प्रश्न सोडवा, वैवाहिक गुणोत्तर असेल, नातेसंबंध 20, 30 प्रश्न सोडवा. चलो, ओके. तर एक व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा. भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.